नमस्कार, जय महाराष्ट्र. मुंबईमधून देशातील सगळ्यात मोठी घडामोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संदर्भातील समोर येत आहे. अखेर शरद पवारांनी डाव उलथवला आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरती तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती मोठा डाव उलटला. आमदार फुटले, सगळीच्या सगळी माहिती उघड आणि शरद पवारांनी एकाच दगडात 3 पक्षी केले गारद. राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडाली असून 2 बड्या नेत्यांना त्यांची जागा दाखवण्यात शरद पवारांना अखेर मोठं यश आल्याची सगळ्यात मोठी अपडेट आता समोर येते. पवार तटकरे यांच्यावरती डाव उलटला, आमदार अखेर फुटले. शरद पवारांनी आपल्या सगळ्याच मनसुब्यांना आता पाणी फिरल्याची झाली सगळीकडे चर्चा सुरू. अखेर राजकीय डाव पवारांनी उलथवला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताब्यात घेण्याचे मनसुबे अखेर शरद पवारांनी एका दणक्यात बाजूला सारलेत. त्यांना महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील वस्ताद असे म्हणतात. अजित पवार गेल्याच्या नंतर अजित पवारांचा विमान दुर्घटनेमध्ये अपघात झाल्याच्या नंतर दादा मरण पावले. त्यानंतर काही नेत्यांचे मनसुबे असे होते की संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतःच्या ताब्यात घ्यायची. पार्थ पवार, जय पवार, सुनेत्र पवार यांना बाजूला सारून संपूर्ण पक्ष आपल्या ताब्यात घ्यायचा असे तटकरे आणि पटेल यांचे मनसुबे होते. याला मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड विरोध होता. पण विरोध करायला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकही आमदार पुढे येत नव्हता. अखेर शरद पवारांच्या बाजूनी सगळ्याच आमदारांनी आता मात्र तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना सगळ्यात मोठा दणका देत राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडून आणली. नेमके आमदार फुटलेत, कोणकोणते आमदारांची यादी आणि पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना काय केलंय, कुठला धक्का दिलाय आणि ते नेमके कसे काय डाव उलटलेत ते आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, शरद पवार राजकीय गेम करण्यामध्ये सगळ्यात सक्सेसफुल नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात. अजित पवारांचा मृत्यू झाल्याच्या नंतर शरद पवार अतिशय मोठ्या संकटामध्ये होते आणि शरद पवारांच्या संपूर्ण परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यावेळेस मात्र प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आणि सुरू झालं राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचं सूत्र. इकडे रोहित पवार यांनी म्हटलं की मी अजितदादांच्या 13व्यापर्यंत काही बोलणार नाही. तोपर्यंत इकडे मात्र पक्ष ताब्यात घेण्याच्या संपूर्ण कल्पना रचून झाल्या होत्या. मात्र मित्रांनो, आता मुंबईतून एक सगळ्यात मोठी घडामोड आज समोर येऊ लागली आहे. सुनेत्रा पवार यांनी मात्र प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना धक्का देत शरद पवारांच्या मनातील ज्या गोष्टी आहेत त्या मात्र समोर आणल्यात. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे आमदार धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत. आणि नेमकं काय घडलंय? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा अपघात झाला हे सर्वांना माहीत आहे. या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली होती. अपघात चौकशी मात्र सुरू झाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने सगळीकडेच अतिशय शोक व्यक्त होत होता. अगदी बारामती विमानतळाच्या शेजारीच हा अपघात झाला. या विमानात अपघाताचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ पुढे आले आहेत. विमान आकाशात असताना एका बाजूला झुकताना दिसलं. विमान अपघातानंतर एकही व्यक्ती वाचली नाही. अजित पवार यांच्या जाण्याने राज्यातील राजकारणामध्ये भूकंप आला. मात्र या दरम्यानच पवार कुटुंबातील वादही पुढे आला. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनेकांनी टीका केली. मात्र शपथविधी योग्य होता का? योग्य होता आगामी का ठरवलेच. मात्र मित्रांनो, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडू लागल्या. हेच नाही तर मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवार राष्ट्रवादी गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता बघायला मिळत आहे. हेच नाही तर काही जणांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्याची देखील माहिती आहे. आता आम्हाला तुमच्या सोबतच यायचंय. अजित पवार गटाचे 30 ते 32 आमदार थेट शरद पवार गटाच्या नेत्यांच्या संपर्कामध्ये आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही आमदारांनी थेट सुप्रिया सुळे यांची भेटही घेतली. तुल्यबळ नेतृत्व राष्ट्रवादी गटाकडे नसल्याची आमदारांमध्ये भीती असल्याची माहिती आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर आमदारांना भविष्याची चिंता लागल्याचं सांगितलं जात आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये ज्या प्रकारचं नेतृत्व आहे त्या प्रकारचं नेतृत्व अजित पवार यांच्या झाल्यानंतर पक्षात दिसत नसल्याने आमदारांमध्ये चिंता आहे. या दरम्यान काही आमदारांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली तर काही फोनच्या माध्यमातून संपर्कामध्ये आहेत. यामुळे मात्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या दोघांना मात्र सगळ्यात मोठा धक्का देण्यात शरद पवारांना मात्र जबरदस्त यश आलंय. कारण की प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना वाटायचं सगळेच्या सगळे आमदार आता आपल्या संपर्कात असून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वोच्च पदी राहू, राज्यामध्ये मी, केंद्रामध्ये प्रफुल्ल पटेल, असं संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात येईल या दृष्टीनं प्रफुल्ल पटेल यांनी आखणी सुरू केली. मात्र त्यांना म्हणतात शरद पवारांनी डाव खेळला आणि डाव तिथेच. यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा डाव साधण्याआधीच शरद पवारांनी सगळी सूत्र हातात घेतली आणि सगळे आमदार आपल्या बाजूने घेतले. त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांची मात्र आता प्रचंड गोष्टी झाली असून त्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रांनो, ह्या शरद पवारांचा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक